नमस्कार. आपले मुंबईमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर महानगरातल्या ठळक घडामोडींवर. चित्रात भारताची कामगिरी चांगली होती. 2020 विश्वचषक तर दिमाखातच आणला. हॉकी आशिया चषकातही चकदे इंडियानंच बाजी मारली आणि जागतिक बुद्धिबळाच्या पटावरही विश्वनाथन आनंदमुळे आपलीच घोडी विजयी ठरली. आता वेळ आली आहे ती किक बॉक्सिंगमध्येही भारतच अजिंक्य ठरेल हे दाखवून देण्याची. रशियातल्या अनापामध्ये 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान किक बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. 30 देशांमधले सुमारे 800 खेळाडू या स्पर्धेत आपलं कसब पणाला लावतील. भारतीय संघातला वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक जियाउद्दीन खतीबवर भारतीय संघाची खरी भिस्त असणार आहे. त्यानं आतापर्यंत 3 वेळा विश्व किक बॉक्सिंग स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलंय. गेल्या वर्षी मुंबईमध्ये खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेतला विजेता 21 वर्षांचा रजित वालिया, तसंच शक्ती तुपे, प्रतीक दुबे आणि सहाय्यक प्रशिक्षक लावडे च्याकडूनही भारतीय संघाला पदकांची अपेक्षा आहे. जब मैंने शुरुआत की थी तो उस वक्त में किक बॉक्सिंग की तो किसी को पता नहीं था और मुझे काफी मुश्किलात का सामना करना पड़ा, जैसे स्पॉन्सरशिप हो गई और भी परमिशंस, बाहर के एंट्री रजिस्ट्रेशन वगैरह काफी प्रॉब्लम होती थी. तशी मान्यता नाही की रेग्युलर बॉक्सिंगला जी मान्यता आहे किक बॉक्सिंगमध्ये हात आणि लात दोन्ही चालले जाते आणि आता जर किक बॉक्सिंग ही स्कूल गेमला आलेली आहे, कॉलेजांमध्ये आलेली, म्हणजे आम्हाला अशी आशा आहे की लवकरात लवकर ते ऑलिम्पिकला पण. 12 वर्षांचा अमरीश गोडबोले आणि 15 वर्षांचा मंदार लापालीकर हे छोटे किक बॉक्सर्स भारतीय संघाचं आकर्षण आहेत. त्यांच्या वेगवान शैली आणि चपळ हालचालींमुळे हे खेळाडू चमकदार कामगिरी करतील असा भारतीय संघाला विश्वास आहे. जेव्हा मी क्लासला जायचो तेव्हा म्हणजे आधी आम्ही कराटे फाईट खेळाय. मग जेव्हा ते मोठे सर होते ते खेळत असताना मी बघितलं, तेव्हापासून आवडलं. स्वतः जागतिक दर्जाचे खेळाडू आणि प्रशिक्षक असलेले जियाउद्दीन खतीब इंडियन किक बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र किक बॉक्सिंगला राजाश्रय मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सरकार दरबाजूनही यश आलेलं नाहीये. भविष्यात किक बॉक्सिंगला जर ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालंच तर या खेळात आपण मागे पडणार नाही याची काळजी सरकारनं आतापासूनच घ्यायला हवी. आपली मुंबई अंधेरी. इतिवृत्तांतमध्ये राजेंद्रसह. नमस्कार.